भारत माता की जयच्या वादाचे पडसाद विधानमंडळामध्ये देखील बघायला मिळाले। मुख्यमंत्र्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर विरोधकांचा प्रचंड गदारोळ विधानमंडळामध्ये बघायला मिळाला। आणि जे लोक भारत मातेचा जय जयकार करत नाही त्यांना या देशात प्राणाचा अधिकार देखील नाही। मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचे पडसाद अपेक्षेप्रमाणे विधिमंडळात उमटले। कामकाज सुरू होताच काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार हातात तिरंगा झेंडा घेऊन विधानसभेत दाखल झाले। विरोधकांनी तिरंगा आंदोलन सुरू केलं। आमच्या राष्ट्रवादाचं सर्टिफिकेट आरएसएसच्या शाखेत आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मिळणार का, असा सवाल विरोधकांनी विचारला। आता देशद्रोहाचा किंवा देशप्रेमी कोण आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात सुरू होणार आहे असं दिसतंय। विधिमंडळात मोठा गदारोळ झाला। काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आक्रमक होते। मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली। मात्र पद गेलं तरी चालेल, पण भारत माता की जय म्हणणारच अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली। माझं मुख्यमंत्री पद राहिलं काय आणि गेलं काय, भारत माता की जय हे मी म्हणतच राहील। एकीकडे विरोधक तर दुसरीकडे ओवेसींवर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल केला नाही, मग मुख्यमंत्र्यांना भारत माता की जय बोलण्याचा अधिकार नाही अशी। अगर उसके ऊपर गुना दाखिल नहीं होता है देशद्रोह का, तो भी भारत माता की जय बोलने का अधिकार नहीं है। एकीकडे शिवसेना तर दुसरीकडे विरोधक। देवेंद्र फडणवीस सरकार चांगलंच कोंडीत सापडलं, पण सरकारने विरोधकांचं हे तिरंगा आंदोलन त्यांच्यावरच उलटून टाकलं। भाजप शिवसेनेनं काँग्रेस आमदार राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप लावला। आणि यांना या दोघांनाही हसन मुश्रीफ आणि आपले समाजवादी पार्टीचे यांना या ठिकाणी ध्वज उलटा पकडल्यावर शिक्षा झाली पाहिजे, यांचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे। तुम्ही हे तपासून घ्या। लोक आमदार म्हणून अनेक वर्ष आहेत, मंत्री म्हणून या ठिकाणी ते होते आणि त्यांना जर राष्ट्रध्वज पकडता येत नसेल तर अशावरती कठोर कारवाई या सभागृहाच्या माध्यमातून झाली पाहिजे। भारत माता की जयच्या मुद्द्यावर सध्या देशातलं राजकीय वातावरण चांगलंच पर्यंत या राजकारणाला वादाची फोडणी मिळालीच होती, पण हा वाद आता आणखीन पेटण्याची शक्यता आहे, कारण सरकार आणि विरोधक आमने सामने आहेत। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।